गेल्या रविवारी 31/3/2024 रोजी आपण हे गांडूळ खत प्रकल्प तयार करण्यासाठी हा बेड तयार केला। हा बेड तयार करत असताना त्या बेडला प्रथम आपण पालापाचोळा टाकला। पालापाचोळ्याच्या नंतर त्याच्यावर शेणाचा थर दिला। शेणाच्या थरानंतर परत पालापाचोळा, परत शेण, परत पालापाचोळा, परत शेण, अशा पद्धतीने आपण हे 4 थर येऊन आज हा बेड आपण जवळजवळ 10 ते 12 दिवस थंड होण्यासाठी ह्यात आपण दिवसातून 3 टाईम पाणी मारलेलं आहे। आणि आज आपण ह्याच्यामध्ये 1.5 किलो गांडूळ सोडत आहोत। त्याचा आता आपण आज पाडव्याच्या मुहूर्तावर गांडूळ सोडून हा गांडूळ खत प्रकल्प आज आपण कार्यान्वित करत आहोत। साधारणतः एक 2.5 ते 3 महिन्यानंतर त्याच्यातून आपल्याला 1 ते 1.25 टन गांडूळ खत मिळणार आहे। आणि हे खत आपल्याला शेतीसाठी चांगल्या पद्धतीने ह्याचा वापर करण्यात येणार आहे। देशात जे गांडूळ सोडायला अशा पद्धतीनं आता हे असं तिन्ही बाजूनी, चारी बाजूनी आपण अशी तर थोडी चारी करून घेत आहोत। ह्या चारीमधून आपल्याला आता हे गांडूळ सोडून घ्यायचे, जेणेकरून हे ओलाव्यामध्ये जातील आणि त्यांची आपली प्रक्रिया चालू करतील। हे चारी बाजूनं चारी करून घेऊन त्या चारीमध्ये आपण हे गांडूळ सोडत आहोत। आता एका बाजू चारी झालेली आहे, पाठीमागं गांडूळ सोडायचे काम चालू आहे। अशी आपल्याला हे चारी बाजून चारी करून घ्यायची आणि ह्याच्यामध्ये आत गांडूळ सोडल्यानंतर ही बरोबर आत जाऊन बसतील। जर चारी नाही केली तर ही वरच्यावर जर बसली तर या उन्हाच्या हिटमुळं ते मरून जायची शक्यता जास्त असते। त्यामुळे चारी करून ही आपल्याला आत सोडायची आहेत। धन्यवाद।